नमस्कार कामगार बंधूंनो, मी प्रमोद पवार आपले ऑल इन वन या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आपला बांधकाम कामगारांना मोफत भांडी संच वाटप यासाठी जो अर्ज करायचा आहे त्यासाठी जी काही प्रक्रिया आहे त्याबद्दलची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। तत्पूर्वी मित्रांनो, जर आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून ताजे अपडेट व नवनवीन व्हिडिओ तसेच शेतीविषयक योजना, सरकारी योजना, GR व विद्यार्थ्यांसाठी एज्युकेशनल व्हिडिओ आम्ही या चॅनलच्या मार्फत आपल्यापर्यंत पोहोचत असतो। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। यासाठी लागणारे जे आवश्यक कागदपत्रे आहेत ते आपण एकदा पाहून घेऊ। त्यासाठी तुम्हाला मित्रांनो असा एक अर्ज लागणार आहे। हा अर्ज तुम्हाला माजी सहाय्यक कामगार आयुक्त साहेब अहमदनगर यांना तो अर्ज पाठवायचा आहे। त्यासोबत जी काही कागदपत्रे जोडायची आपल्याला आहे ते पहा। त्यासोबत आधार कार्ड, मंडळाचे ओळखपत्र, म्हणजेच यासाठी जो कोणी अर्ज करणारा व्यक्ती आहे तो काय असला पाहिजे, मंडळाचे ओळखपत्र त्याच्याकडे असणं आवश्यक आहे। तसेच त्या पद्धतीनं मंडळाची जी ओळखपत्र नूतनीकरण पावती, म्हणजेच आपण जी पावती भरलेली असते ती पावती त्याला जोडणं आवश्यक असतं। म्हणजेच ज्या व्यक्तीचं जे बांधकाम कामगाराचं जे कार्ड आहे, जे नूतनीकरण झालेलं आहे किंवा नूतनीकरण करण्यास त्याचा अजून कालावधी शिल्लक आहे, अशी जी व्यक्ती आहे बांधकाम कामगार, ती या योजनेसाठी पात्र ठरवली जाते। तर त्यासाठी तुम्हाला लागणारे आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड, मंडळाचे ओळखपत्र, नूतनीकरण पावती ही सोबत त्याबरोबर जोडावी लागते आणि हा फॉर्म आपल्या हाताने व्यवस्थित भरून तुम्हाला तो त्यामध्ये जोडायचा आहे। त्यासाठी तुम्हाला अजून एक हा फॉर्म आहे प्रपत्र ई म्हणून महाराष्ट्र व इतर बांधकाम कामगार व कल्याणकारी मंडळ, त्याबद्दलचं जे हमीपत्र आहे ते अशा पद्धतीचं हमीपत्र हे आपल्याला एक जोडायचं आहे। यानंतर तुम्ही हा फॉर्म भरून दिल्यानंतर तुम्हाला अहमदनगरमध्ये जावं लागेल आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला हा जो फॉर्म आहे तो सबमिट करावा लागेल। हाच फॉर्म आपण यासाठी सबमिट करत आहेत की मंडळामार्फत भांडी मिळण्याकरिता तारीख व वार मिळण्याबाबत, म्हणजेच आपल्याला जे काही भांडी मिळणार आहेत त्याबद्दल आपली गैरसोय होऊ नये म्हणून मंडळाकडे आपण आधीच अर्ज करतो आणि मग मंडळ आपल्याला त्यानुसार संपर्क करून आपल्याला बोलवेल की तुम्ही ह्या दिवशी तुमचे भांडी संच न्यायला या। त्यासाठी आपल्याला तिथे जावं लागेल। तिथली जी काही प्रोसेस असेल ती आपण पूर्ण करायची आहे। त्यासाठी जे काही कागदपत्र लागतात ती मी तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत आज सांगितलेली आहे। तर ती कागदपत्र आपण घेऊन तिथे जायचं आहे आणि आपल्याला बोलवतील त्या दिवशी परत आपल्याला जायचं आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने हा एक बांधकाम कामगारांसाठी एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला आहे। तर व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्कीच आपल्या कमेंटद्वारे कळवा। तसेच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो, चला आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसह पुन्हा भेटूया। तोपर्यंत धन्यवाद।